हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत डोस्यासोबत लागणारी नारळाची चटणी। तर ओल्या नारळाची चटणी बनवतोय। तर नारळ बघू शकताय तुम्ही किती छान असं निघलेलं आहे। तर नारळ असं निघण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं 2 ते 3 दिवस, फ्रीजरला लावून ठेवायचं एका कॅरी बॅगमध्ये। बरोबर त्याची वरची साल त्याला वरती चिटकून बसते कवटीला आणि एकदम पांढरं शुभ्र नारळ निघतं। मग आपण त्याची चटणी त्याच्यानंतर जो प्रकार करतो नारळाचे ते करू शकतो। तर चटणी बनवतोय। तर नारळ घेतले मी कट करून, त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेत आहे भाजून। शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे। त्यानंतर नारळ तर आपण त्याची साल काढलेलीच आहे, निघलेली आहे, तर कट करून घेतले। 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। त्यानंतर थोडंसं डाळवं लागणार आहे आपल्याला, चण्याची जी डाळ असते ती। त्यानंतर थोडंसं अद्रक आणि चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर। तर थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आता याला। आणि हवे असेल तर थोडीशी साखर टाका तुम्हाला गोड तिखट गोड आवडत असेल तर। आता फोडणी करून घेऊया। फोडणीसाठी तेल टाकले 1 चम्मच। त्यानंतर चांगली मोहरी टाकली, ती तडतडली की कढीपत्ता टाकायचा आहे आणि मी गॅस बंद केलाय। आणि त्यानंतर आपण वाटलेली चटणी टाकून घ्यायची। तर बघू शकता किती छान अशी चटणी आपली रेडी झाली। कलर तर खूपच छान आला आहे, मस्त डोस्यासोबत खाण्यासाठी रेडी झाली आहे चटणी। रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। परत भेटू एक नवीन रेसिपी सोबत।